सत्यसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। डोंबिवली पूर्व येथे रविवारी 26 एप्रिल रोजी शब्दसाज साहित्य संस्थेतर्फे तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन उत्साही वातावरणात पार पडलं। वृषाली जोशी, मानसी आंबरे आणि वैभव बटावले यांनी आयोजित केलेल्या सदर साहित्य संमेलनात राज्यभरातून अनेक साहित्यिक सहभागी झाले होते। सुनीता परब आणि त्यांच्या चमूने स्वरचित स्वागत गीत सादर करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। योगिता खानविलकर आणि संगीता कासले यांनी सुबक व सुरेख रांगोळी साकारून सारस्वतांच्या नेत्रांची पारणे फेडली। ज्येष्ठ साहित्यिक वाणी वेणुमाधव करकलमट्टी यांनी तिसऱ्या भवन दिव्य साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं। प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखक रमेश मारुती पाटील पंडेवाडी कोल्हापूर यांनी पदभार सांभाळला। मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या कार्यक्रमात काव्यगंध प्रकाशनाच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि संमेलन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आलं, ज्यात शब्दसाज विशेषांक, प्रतिनिधिक विशेषांक, शब्दांकुर, श्री विनोद डंबे लिखित काव्यसंग्रह व काव्यामृत श्री रघुनाथ भिसे लिखित काव्यसंग्रह समाविष्ट होते। प्रत्येक सारस्वताने मंत्रमुग्ध करणाऱ्या कवितेच्या सरी सभागृहात बरसवल्या। या संमेलनात एक आकर्षण बिंदू ठरला तो म्हणजे सन्माननीय संतोष जाधव आणि सन्माननीय मानसी आंबरे यांनी सादर केलेल्या सखाराम बाइंडर या ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या लघुनाटिकेचे काही क्षण। सदर कार्यक्रमास लाभलेले आयोजक व नियोजक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांनी कार्यक्रम बहारदार आणि उत्स्फूर्तपणे पार पडला। त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मानाचे शिलेदार म्हणून गौरवण्यात आलं, ज्यामध्ये मुख्यत्वे अविनाश ढळे, योगिता खानविलकर, प्रियांका कुटे, सुनीता परब, विद्या थोरात, इंदिरा शिंगणे, रघुनाथ भिसे, विनोद डंबे, संगीता कासले आणि संतोष जाधव यांचा समावेश होता। संतोष जाधव, स्मिता शिंदे, जीवा मोरे, विवेक जोशी आणि विकास पाटील यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शब्दसाज साहित्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या काव्य अभिवाचन स्पर्धेचा विजेता पुरस्कार सुनीता परब आणि दीपाली साबळे यांना प्राप्त झाला। सत्यमुख प्रतिनिधी रमेश पाटील, अंबरनाथ, मुंबई। आपले साहित्य सादर करण्यासाठीचा मंच नाही, तर आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख सिद्ध करण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे। शब्दसाज परिवारात केवळ लेखन करणारे कलाकार नाही, तर निवेदन, गायन, व्यवस्थापन, रांगोळी रेखाटन, चित्रकला, अभिनय, अभिवाचन इत्यादी कलागुण अंगीकारणारे कलाकार आहेत आणि सगळ्यांच्या या कलागुणांना योग्य वाव मिळावा, न्याय मिळावा व साहित्याचा अभिजात वारसा जपण्यासाठी शब्दसाज आयोजन व नियोजन समिती प्रयत्नशील असते। शब्दसाजकडून दरवर्षी आपण 5 साहित्यकांचा गौरव करत असतो। बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असतो की या साहित्य पुरस्काराचे निकष काय असतील। निकष अगदी साधे सोपे, साहित्यकाचे स्वतःचे वैयक्तिक पुस्तक मराठी भाषेत प्रकाशित झालेले असावे, साहित्याचे पुरस्कार मिळालेले असावे, साहित्याचे लेखन दर्जेदार असावे, साहित्यकाची लोकप्रियता समाज माध्यमांवर असावी। शब्दसाज नेहमीच गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचे काम करत आलेले आहे, यापुढेही करत राहणार। आपल्या साहित्यिक संमेलनात आपण प्रत्येक साहित्यकाला साहित्य सादरीकरणासाठी वेळ देत असतो, जेणेकरून प्रत्येक साहित्यकाला स्वतःचे साहित्य यथायोग्य सादर करता येईल। आपल्या शब्दसाजचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाचे प्रमुख अतिथी हे साहित्य क्षेत्रातील मातब्बर मंडळी असतात। त्यामुळे यावर्षीही आपल्या अभ्यासू साहित्यिक व्यक्तिमत्वावर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचा परिचय पुढे होईलच। शब्दसाजचा कायम प्रयत्न असतो की येणाऱ्या प्रत्येक साहित्यकाला आरामदायी व आपुलकीचे वातावरण मिळावे। शब्दसाजचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की शब्दसाजमध्ये असलेल्या प्रत्येक साहित्यकाला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत करणे। आपल्या संमेलनात आपण आपल्या साहित्यिक स्नेहींचे पुस्तक प्रकाशित करत असतो। हल्ली प्रकाशन सोहळा म्हटला की अगदीच कमीत कमी 20,000 तरी खर्च होतो, पण आपण आपल्या साहित्यिक स्नेहांचे साहित्य प्रकाशन अगदी अल्पदरात करत असतो। या संधीचा सर्व साहित्यकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आम्हाला वाटते। आजही आपण पुस्तक प्रकाशन सोहळा साजरा करणारच आहोत। एकंदरीत आज आपल्या कार्यक्रम साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। उत्कृष्ट कवींचे व साहित्य अभिवाचन स्वरूपात ऐकायला मिळणार आहे। आपल्या साहित्यिक मित्रमैत्रिणींची
किमानदार निवेदन ऐकायला मिळणार आहे. आपल्या साहित्यिक नेहमीचे गौरव सोहळा करायला आपल्याला मिळणार आहे. आणि आपली ग्राफिक टीम आहेच आपल्या साहित्याच्या क्षणाचे अविस्मरणीय करायला. चला तर मग करूया सुरुवात आपल्या साहित्यिक नियामक संमेलनाला. मी आता आपल्या कार्यक्रमाची सूत्रे आपल्या सूत्रसंचालकांकडे सोपवते आणि आजच्या या सोहळ्याला सुरुवात करायला सांगितलं. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय सुंदर आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित मांडलेले आहे. यानंतरचा टप्पा आहे अध्यक्षांचा परिचय. सन्माननीय विद्या मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांचा छानसा परिचय करून द्यावा. आता आपण ज्यांचा परिचय करून घेणार आहोत त्या आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री, सन्माननीय वाणी वेणू माधव केळकर मट्टी. नाव ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. नाव जरी दक्षिणेकडचं आहे पण त्या आजच्या कार्यक्रमाच्या मराठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. ते अगदी खरं आहे. खरं सांगायचं तर मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं, पण लगेच उमजलं की भाषेचं नातं नावाशी नसतं, ते असतं मनाशी. आणि आपल्या लेखणीतून माय मराठीची सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तिमत्वाची. म्हणूनच आज आपण सन्माननीय वाणी वेणू माधव केळकर यांना अध्यक्षस्थानी पाहत आहोत. त्यांचा परिचय जेव्हा माझ्या हाती आला तेव्हा एवढा मोठा परिचय होऊन मी खरंच थक्क झाले आणि न राहून मी त्यांना फोन केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांचा परिचय जितका मोठा आहे तितकाच त्याचा स्वभावही अगदी मृदभाषी आणि मनमिळावू असा आहे. काही क्षणातच आमच्यात इतका छान बंद तयार झाला की मी विसरून गेले की त्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत म्हणून. इतका त्यांचा स्वभाव मला भावला. धन्यवाद मॅडम. आणि असा एखाद्याला आपलेचं करण्याची यांची जी कला आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच मॅडम मी जरा याचा फायदा घेऊन आणि वेळेच्या अभावी आणि विशेष करून आम्हाला सर्वांना तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे म्हणून आपला परिचय अगदी थोडक्यात येते. म्हणजे थोडक्यात म्हणजे घागर में सागर या उक्तीप्रमाणे. आदरणीय वाणी वेणू माधव केळकर यांनी समाजशास्त्र या विषयात MA पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून सध्या त्या PhD ची तयारी करत आहेत. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडमध्ये एकूण 37 वर्ष कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून 2020 साली CTS या पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत. वाचन, लेखन आणि जुन्या गाण्यांची आवड जोपासताना अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि अपंग बांधवांसोबत वेळ घालवणं ही त्यांची जिव्हाळ्याची सामाजिक बांधिलकी आहे. काव्य ब्रह्मंती, काव्यस्पर्श, गुंफन, सुखाची सावली यासारख्या अनेक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून ऋणानुबंध हा त्यांचा स्वतंत्र काव्यसंग्रह विशेष गाजला आहे. जवळपास 115 साहित्य समूहामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून 1000हून अधिक सन्मानपत्रे व असंख्य राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असं त्याचं समृद्ध साहित्यिक व्यक्तिमत्व आहे. सध्या त्या आयुर्वेद प्रकल्पावर काम करत असून 1000 उद्योजक घडवण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच यजमानांच्या स्मरणार्थ हॉस्पिटल उभारण्याचं उदात्त स्वप्नही त्यांनी जपलं आहे. असे हे बहुआयामी, संवेदनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्याला आज अध्यक्षांच्या रूपात लाभलेले आहे हे आपल्या सर्वांचं आपले. त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आणि साहित्यिक पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचे आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.